मुंबईमध्ये मध्य रेल्वेची सेवा सुरळीतपणे सुरू आहे। पुण्यातील वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरल्याचा मुंबईत परिणाम झालेला नाहीये। मुंबई सीएसएमटी ते सोलापूर जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा डबा सोमवारी सायंकाळी पुणे स्थानकात घसरला। ही ट्रेन पुणे स्थानकामध्ये शिरत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येताना ही घटना घडली। मात्र याचा काहीही परिणाम मुंबईत झालेला नाहीये। सर्व ट्रेन सुरळीत सुरू असल्याची माहिती आहे। रेल्वे स्थानकामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा जो डब्बा होता तो घसरला। ही घटना रात्री सायंकाळच्या वेळी घडलेली आहे। मात्र सध्या आपण जर मुंबईत पाहिलं तर याचा कुठलाही परिणाम किंवा फटका प्रवाशांना जाणवत नसल्याचा पाहायला मिळतोय। सध्या आपल्या समोरच सकाळच्या वेळीची जी ट्रेन आलेली आहे ती सीएसएमटी ते पुणेला जाणारी आहे आणि ही ट्रेन अगदी सुरळीत सुरू आहे। कुठल्याही प्रकारचा हा फटका मुंबईकरांना देखील जाणवत नाहीये। मुंबईतल्या ज्या ट्रेन आहेत त्या सुरळीत सुरू असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। आपण जर पाहिलं तर काल मुंबई सीएसएमटी ते सोलापूर जाणारी जी वंदे भारत एक्सप्रेसचा डब्बा होता तो सायंकाळी पुणे स्थानकात घसरला होता। जी ही ट्रेन होती ती पुणे स्थानकात शिरत असतानाच प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येताच ही घटना घडली होती। मात्र याचा काही परिणाम मुंबईत झालेला नाही। सर्व ट्रेन ह्या मुंबईतल्या सुरळीत असल्याची माहिती मिळत आहे। रात्रीच्या वेळी मात्र थोडाफार फटका जाणवला। मात्र सकाळच्या वेळी आपण पाहतोय ज्या ह्या ट्रेन आहेत सीएसएमटी वरून थेट पुण्याला जाणाऱ्या त्या ट्रेन ज्या आहेत त्या सुरळीत सुरू आहे। आपण जर समोरच पाहिलं तर सीएसएमटी वरून पुण्याला जाणारी ही डेक्कन एक्सप्रेस आहे आणि ती सुरळीत सुरू असल्याची सध्या आपल्याला समोरच माहिती मिळते आणि ट्रेन देखील सुरू आहेत। रात्रीच्या वेळी याचा फटका थोडाफार प्रवाशांनाही जाणवला होता, कारण रात्रीच्या वेळी पुण्यामध्ये जी घटना घडली होती त्यामुळे ज्या ट्रेन होत्या त्या 1.5 ते 2 तास उशिराने धावत होत्या। मात्र सकाळच्या वेळी आपण ही परिस्थिती जर पाहिली तर अगदी सुरळीत ट्रेन सुरू आहे। ही जी ट्रेन आता सध्या चाललेली आहे ती सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सुटलेली आहे तर ती पुण्याला जाणार आहे। ही डेक्कन एक्सप्रेस आहे आणि या ट्रेन सुरळीत सुरू असल्याची सध्या तरी माहिती मिळते। त्यामुळे मुंबई शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा पुण्यामध्ये जी घटना घडली त्याचा फटका मुंबईकरांना किंवा प्रवाशांना जाणवत नसल्याचा पाहायला मिळतोय। आता जर आपण समोरच पाहिलं तर ही ट्रेन जी गेलेली आहे ती सीएसएमटी ते पुणे अशी ही डेक्कन एक्सप्रेस धावत असलेली पाहायला मिळते। त्यामुळे आपण सध्या जर पाहिलं तर सीएसएमटी रेल्वे स्थानक असेल किंवा दादर रेल्वे स्थानक असेल अशा कुठल्याही रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळत नाही। सर्व रेल्वे स्टेशनवर सुरळीत अशा ट्रेन सुरू आहेत। त्यामुळे रात्रीची सायंकाळच्या वेळी जी घटना घडली त्याचा फटका कुठेतरी रात्रीच्या वेळी मुंबई शहरात जाणवला होता। मात्र सकाळच्या वेळी सर्व ट्रेन ह्या सुरळीत असल्यामुळे प्रवाशांना मात्र कुठल्याही प्रकारची अडचण होताना पाहायला मिळत नाही। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।